नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण बनवणार आहे तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्क मटण कोल्हापूर पद्धतीचं। चला मग करूया व्हिडिओ आपण आता या व्हिडिओला करूया सुरुवात। आता मी कांदा घेतोय चिरून। अशा प्रकारे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मित्रांनो। मी पांढरा रस्सा बनवणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळं याच्यामध्ये मी आता हळद टाकणार नाही, कारण हळद जर टाकली तर तो रस्सा पिवळ्या कलरचा होईल। त्याच्यामुळे पांढऱ्या रस्स्यामध्ये हळद टाकत नाहीत। मी टाकत आहे कारण पांढरा रस्सा बनवायचा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण हळद काय वापरणार नाही। पांढऱ्या रस्स्यासाठी मित्रांनो नारळाचं पाणी वापरलं जातं, म्हणून आता हे आपण नारळाचं पाणी घेतोय। हे सगळं खोबरं एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया आणि याचा मिक्सर मध्ये बारीक करून नारळाचं पाणी करून घेऊया। पांढरा रस्सा बनवत असताना नारळाच्या वरचं हे जे आहे ना काळा भाग आहे ना, हा भाग काढून घेऊया, कारण ह्याच्यामध्ये पांढऱ्या रस्स्यामध्ये हे जर आलं तर तो रस्सा काळा होईल। त्याच्यामुळं हे आपण त्याच्यावरलं काढून घेऊया। मागील टोप मध्ये आपलं मटण शिजवताना पण हळद टाकलेली नाही। खोबरं सगळं मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे, त्याच्यामुळे असं सगळं बारीक करून घेतलेलं आहे। Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presents on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Country boy stepping. Yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me. Rockin' boots and white tee. Designer on my cuff links. लसूण मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं काय इथं घेतलेलं आहे। तर हा आता आपण पहिल्यांदा बनवूया आपण मटण सुक्क, पहिल्यांदा बनवूया कोल्हापूर पद्धतीचं। आणि हा इथं घेतलेला आहे कोल्हापूर पद्धतीचा मसाला, गरम मसाला, हे हळद मिरची सगळे याच्यामध्ये सगळं घेतलेलं आहे, टमाटो वगैरे। सुक्क मटण बनवायला आपण आता सुरुवात करूया। आपलं हे गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण घेऊया थोडंसं तेल। काय हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात तेल वापरलं जातं, आपण कमी प्रमाणात तेल वापरूया। आता ह्याच्यात टाका थोडं टमाटो,
टाकतोय कांदा लसूण मसाला. आ जाओ इधर आ जाओ, आ गए अपने इनाज भाई. इधर आ जाओ इधर. ये आ गए इनाज भाई किचन में मदद करने के लिए. अरे ते एडीला फोन लावतोय. एडीचा फोन आलता मग. आणि आता आपलं सुक्क मटण तयार झालेलं आहे. याच्यानंतर आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत. आपण बनवतोय मित्रांनो पांढरा रस्सा. पांढरा रस्सा बनवत असताना तो टोटल सगळा पांढरा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे. कारण हळद वगैरे तुम्ही टाकाल तर तो पिवळा होऊन जाणार. त्यामुळे याच्यामध्ये मुळात हळद वगैरे काय टाकायचंच नाही. हा कांदा सगळा परतून घेतलाय आपण. याच्यामध्ये टाकायचा आपला सगळा खडा मसाला. खड्या मसाल्यानंतर तिखटपणा येण्यासाठी मिरच्या. हे इथं नारळाचं पाणी हे दाखवा एक मिनिट. हा हे नारळाचं पाणी घेतलंय. मिरच्या खडा मसाला याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरच्यांचा अर्क आणि मसाल्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल. आणि आपल्याला काय करायचं आहे की आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे किंवा पाणी, ते पाणी आणि जो मटणाचा सोप असतो तो सोप अर्धा आणि नारळाचं पाणी हे अर्ध ह्या पातेल्यामध्ये आपल्याला आता ओतायचा आहे. म्हणजे आपला तो पांढरा रस्सा मिक्स होऊन पांढरा रस्सा तयार होईल. आणि हा रस्सा तयार झाल्यानंतर आपल्याला हे जे मसाले आपण जे आलेले आहेत त्याच्यामध्ये पांढऱ्या रस्स्यामध्ये एक चाळणी घ्यायची. त्या चाळणीनं सगळं काढून काढायचं. फक्त पांढरा जो रस्सा आहे तो फक्त साईडला ठेवायचा आणि तो मग आपला पांढरा रस्सा तयार होईल. अशा प्रकारे आपला पांढरा रस्सा पण तयार झालेला आहे. त्याला फक्त चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे हा पूर्णपणे झालेला असेल. हा झालेला आपला पांढरा रस्सा. याला फक्त आता चाळणीने याच्यातील चाळून घ्यायचं. पांढरा रस्सा पण तयार झालेला आहे.
आता आपण तांबडा रस्सा बनवायला करूया सुरुवात. टोपमध्ये आता मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे. मी अद्रक लसूणची पेस्ट मी आता ही अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी हा कांदा लसूण पण टाकत आहे. हा कांदा लसूण मसाला गावाकडचा आहे. आणि अशा प्रकारे आपला तांबडा पांढरा रस्सा तयार झालेला आहे. हा आपला तांबडा रस्सा झालेला आहे आणि इथं आपला पांढरा रस्सा झालेला आहे. आता तांबडा रस्सा तयार.